वणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न. दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी ग्रामपालिकेच्या पुढाकारातून आणि जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने गावात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय सुरू करण्यात आलेलं असून आज रोजी त्याचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ आणि वाचनालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, वाचन संस्कृतीला चालना मिळावी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळावं या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उद्घाटन प्रसंगी ग्रामपालिकेचे पदाधिकारी, मान्यवर, नागरिक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत या उपक्रमाचे कौतुक केले. वाचनालयात विविध विषयांवरील पुस्तके, संदर्भ ग्रंथ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तसेच साहित्य वर्तमानपत्रातील सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार असून वणी गावच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला वणी गावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, कर्मवीर रावसाहेब थोरात, हायस्कूलचे मुख्याध्यापक धैर्यशील पाटील, ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख, ज्येष्ठ नागरिक आबासाहेब देशमुख, पॅन्थर रविकुमार सोनवणे, जगदंबा देवी मंदिर ट्रस्टचे सदस्य गणेशदादा देशमुख, अमोल देशमुख, संताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष दुर्गेश चितोडे, ग्रामपालिका सदस्य राकेश थोरात, राहुल गांगुर्डे, जगन वाघ, राजश्री पारख, उज्ज्वला धूम, कैलास धूम, नामदेव गवळी, पत्रकार अमोल भालेराव, दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशे, संविधान गांगुर्डे, जगन रसाताळे, अंगणवाडी सेविका नंदाताई गांगुर्डे, अनिता जाधव यांच्यासह महिला आणि अभ्यासिकेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशे, वणी, दिंडोरी. आपण त्या गावचे लोक आहोत, आपण त्या गावचे विद्यार्थी आहोत आणि त्यांच्या पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे. त्यांच्या पद्धतीने या गावाचा विकास, आपल्या सर्व कष्टांचा, आपल्या नागरिकांचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेले हे सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. तरी या पावलाचा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. या आजच्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी खरं फलित आज त्यांचं जे आपण सभागृह किंवा स्मारक म्हणून आणि पुतळा लावलाय, त्यांच्या वास्तू, त्यांच्या नावाने असलेल्या वास्तू ही अभ्यासिका सुरू होती, याचा सर्वात मोठा अभिमान हा वणीकरांसाठी असं मला वाटतं. कारण त्यावेळेपासून ही ग्रामपंचायतची जी बिल्डिंग बांधली गेली, त्याच्यानंतर नवीन जे आपलं सचिवालय झालं तिकडं गावात सर्व सुविधा सर्व लोकांसाठी एका ठिकाणी मिळायला पाहिजे. अशा पद्धतीने आता मागच्या काळात सुद्धा चोपडा डॉक्टर सारखे असतील असे अनेक त्या ठिकाणी वणीच्याच मध्ये शिक्षण घेतलेले निर्मळ साहेबांसारखे आज मंत्री महोदय, ते सुद्धा त्यांनी सुद्धा शिक्षण वणीत घेतलेले. म्हणजे असे प्रत्येक क्षेत्रामध्ये वणीतून त्या ठिकाणी बरेचसे शिक्षण क्षेत्रातून शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात जातील. जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचारांना सुद्धा अभिवादन करतो. तसं पाहायला गेलं तर संविधानिक कुटुंबात्मक जयंती प्रतिमा आपल्या वणीमध्ये उपलब्ध नाही. ठीक आहे, पुढच्या जयंतीला निश्चितच त्यांचे प्रतिनिधित्व सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले वणी ग्रामपालिकेचे लोकप्रिय सरपंच मधुकर भरसट त्यांनी आता मगाशी आपल्या वाचनाच्या निमित्तानं आपल्या गावाचा लेखाजोखा त्या ठिकाणी आपल्या समोर मांडला. ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, विद्यमान सरपंच विलास भाऊ कड, त्याचबरोबर ग्रामपालिकेचे सदस्य विश्वासराव भांडे यांनी मगाशी गणेशदादांनी तळमळीमध्ये या ठिकाणी घोषणा केली. ते म्हणजे सातत्यानं कुठल्याही कार्यक्रम असतो गणेशदादा वणीच्या म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक ती धडपड करत नाही. तुम्ही किती वर्षाची वय झालं?